पुलाची शिरोली येथे महामार्गालगत 4 किलो 120 ग्रॅम गांजा पकडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध अंमली पदार्थांचा साठा, विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक व सुशांत चव्हाण यांनी निरनिराळी पथके तयार करून सदर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढण्यास सुरुवात केली. सदर पथकांपैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली की एक इसम बुधवारी रात्री पुलाची शिरोली येथील महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार सापळा रचला असता त्या ठिकाणी उमर अली इस्माईल पटेल वय 31 रा पुलाची शिरोली ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हा गांजा विक्रीसाठी आला असता त्याच्याकडे 4 किलो 120 ग्रॅम गांजा मिळून आला. सदर इसमाची झडती घेतली असता मोबाईल हँडसेट, मोटारसायकल व गांजा असा एकूण 1,54,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर व्यक्तीवर बुधवारी रात्री उशिरा शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत जाधव, अशोक पोवार, महेश आंबी, विनायक चौगुले, संदीप पाटील, वसंत पिंगळे, राजू येडगे, सुशांत पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली.